यात भविष्य वर्तवतो. लिहून ठेवा डायरीमध्ये की महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त मतं मिळवून नगरसेवक होईल तो लहू फॉरवर्ड करतो. आता काय बोलायची गरज आहे का? मी काय 2-3 दिवस काय बोललोय का? भविष्य करायची काय गरज आहे का? मी लोकशाहीच्या चौकटीत बोलणारा कार्यकर्ता आहे. मी अजिबात चौकट सोडत नाही. आता मी शांत बसलो 2 दिवस, मी काय बोललो नाही. पण काल चंद्रकांत दादा पाटील तिथं पुढे आले, मावळमध्ये आले. चंद्रकांत दादा माझे नेते होते, अजूनही आहेत. आता राजकारणामध्ये तेवढं चालतच ना, कोण निवडणुका आहेत, निवडणुका आल्या कोण काहीतरी बोलणार. चंद्रकांत दादा म्हणले महाराष्ट्रामध्ये 1 नंबरच्या मतांनी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येणार. आता काय बोलायची गरज आहे का? मी काय 2-3 दिवस काय बोललोय का? भविष्य करायची काय गरज आहे का? इथून मागच्या काळात त्यांनी भविष्य केलं होतं की आमका नाही निवडून आला तर मी हिमालयात जाणार. बोलले होते का नाही? झालं भविष्य खरं त्यांचं? गेले होते हिमालयात. मग यावेळेस हुशार झाले ते. यावेळेस काय म्हणले, असं झालं, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येणार भविष्य, आणि नाही आलं तर काय करणार ते नाही सांगितलं. त्यांना 100% माहिती आहे की या भागामध्ये कामाचीच माणसं निवडून येणार.